त्या बनवाव्या लागतील देखील. फायटिंग स्कोर बनवणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू होता, जास्त मोठा फायदा घेता आला नाही. खराब बॅटिंगचं प्रदर्शन. कमलेश माहिती वन डाऊनला बॅटिंगला आला, पण हा चेंडू मैदानाच्या बाहेर खेळण्याजोगा होता. ती ताटामध्ये सजवून दिला होता, पण हा चेंडू बॅटवरती मात्र हवं तसं घेता आला नाही. चेंडू मात्र इथे एका सिंगल धावेवरती पराभूत होत आहे. 26 धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 26 रन ऑन स्कोर बोर्ड. अगदी बॅटिंग करून जर गोलंदाजाला तुम्ही धावा दिल्या नाही तर गोलंदाजी करणार तरी कसे, आणि ती गोलंदाजी जर गोलंदाजाकडनं अपेक्षित असेल चांगली गोलंदाजी, तर तुम्हाला त्यांना धावा देणे गरजेचं आहे. आणि इस्माईल मात्र प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा, पण अगदी इथे पाहिलं तर अजून देखील त्या प्रयत्नामध्ये यश आलं नाहीये. यानंतरचा सामना असेल अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन विरुद्ध महाराज माजी शिंदे वॉरियर्स या दोन संघादरम्यान. यानंतरचा सामना असेल दोन्ही संघ चक्करना विनंती आहे टॉस साठी यायचा आहे. मॅचच्या पाठमधनं मात्र फटका खेळला गेलाय. रक्षक ऑन साइडला सिंगल धाव दुसरी धाव रोखण्याचा प्रयत्न, पण इथे 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. इस्माईल आणि कमलेश ही जोडी मैदानामध्ये मोठ्या धावाचा घेण्याचा प्रयत्न, पण अगदी गोलंदाजांनी त्यांना सिंगल डबल धावांवरती फक्त थांबून ठेवले, बांधून ठेवलंय. मोठे फटके मात्र अजूनही या ओव्हरमध्ये खेळू दिले नाहीयेत. केवळ सिंगल आणि डबलच्या धावांवरती संतुष्ट राहावं लागतंय. राहिलेले 3 चेंडू आणि प्रयत्न मात्र इस्माईलचा असेल मोठे फटके खेळण्याचा. पुढे सतत फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेटच्या मागे पुन्हा एकदा आतिशची सुंदर कामगिरी आणि फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय शंकर. अगदी अप्रतिम गोलंदाजी शंकरने या ओव्हरमध्ये देखील. मागच्या मॅच मध्ये अगदी पाहिलं सेकंड मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील होते शंकर, आणि या मॅच मध्ये देखील पाहिलं जर केवळ 3 धावा इथे खर्च केला आणि एका फलंदाजाला बाद देखील केला. उर्वरित 2 चेंडू मात्र या षटकातील शिल्लक आहेत. या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत, आणि इथे मात्र प्रयत्न केला जाईल की या 2 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देण्याचा. तर एका बाजूने फलंदाजाचा प्रयत्न असेल मोठ्या धावा जमवण्याचा. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. कैलास उलटा चेंडू होता, यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला झेल, फलंदाज बाद. मैदानामध्ये होते प्रवीण, तर शंकर मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. या स्पर्धेमध्ये अजूनही विकेट हॅट्रिक झाली नाहीये. हो इथे मात्र अगदी जवळून चेंडू निघून गेलाय. चेंडू मात्र निर्धाव. विकेट हॅट्रिक झाली नाही, पण अप्रतिम गोलंदाजी. 3 धावा देत 2 फलंदाज शेवटच्या षटकामध्ये बाद केले शंकर यांनी. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा या धाव फलकावरती बनवल्या गेल्या. राजूभाऊ साने किंवा संघाच्या 28 धावा झाल्या. सृष्टी फाउंडेशनला विजयासाठी 29 धावांची गरज. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.